सहर्ष स्वागत करतो। रायगड पाहायला इथून सुरुवात करणार। हे रायगडाचे आहे बॅक साइड मागची बाजू। रायगडावर आपण 2000 पायऱ्या चढून येतो। गडाची समोरची बाजू पुढे आहे। रायगड किल्ल्याच्या अगोदर आपण पाहिला की रायगड आज आपल्याला प्रात्यक्षिक गड पाहायचा आहे। रायगड किल्ला पूर्ण पाहण्यासाठी 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा गड आहे। कारण रायगडाचं क्षेत्रफळ पायथ्यापासून 1200 एकरामध्ये रायगड आहे। तर रायगडाचा वरचा परिसर हा 100 एकरात किल्ला आहे। गडावर 350 वाडे आहेत, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आहेत। जो किल्ल्यातला मेन किल्ला ज्याला बाली किल्ल्याचा परिसर तुम्हाला महाराजांची मूर्ती बाजारपेठ पर्यंत या बाली किल्ल्यातले 18 ठिकाण तुम्हाला दाखवले जातात। 22 पॉईंटची तुम्हाला माहिती दिली जाते। रायगडाच्या मागच्याहून किल्ल्यात एंट्री केली, या गेटला नाव दिले मेणा दरवाजा। मेणा दरवाजातून राण्यांना बाहेर जाणे न करण्यासाठी मेणाचा वापर करायचे। मेणा म्हणजे पालखी। मेणा पूर्ण पॅकबंद राहायची, पालखी ओपन राहायची। पालखी दरवाजा किल्ल्याच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एका राणीचा एक राणीमाल, असे एकाला एक लागून पुढेपर्यंत बांधलेले 6 राणीमाल आहेत। शिवरायांना 8 राण्या होत्या रायगडावरती, 6 राण्यांसाठी गडावरती ते 6 माल बांधले होते। कारण सईबाई राजांच्या पटराण्या होत्या। सईबाईंचं निधन पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं आणि पुतळाबाई आपल्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी गडाच्या पायथ्याला राहत होत्या। कारण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना उतरत्या वयात रायगडाचं हवामान क्लायमेट आऊसाहेबांना मानवत नव्हतं। गडाच्या पायथ्याला 9 एकरात राजवाडा बांधला पाचाड गावी। आपल्या आऊसाहेब रायगडाच्या खाली राहायच्या। आऊसाहेबांच्या सेवेसाठी 3 नंबर राणी पुतळा राणी होत्या। हे आपल्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी गडाच्या खाली राहायच्या, म्हणून गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे 6 राणीमाल आहेत। हा समोरचा हॉल आहे, 5चा बेडरूम आहे। मागे 400 वर्षापूर्वीचे अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आपल्याला पुढे मंत्रिमंडळाचे वाडे पाहणार, त्याच्यामध्ये आपल्याला ते अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था पाहायला मिळणार आहे। तर आता आपण प्रत्येक स्पॉटची माहिती आपण ही प्रत्येक पॉईंटवरती जाऊन घेणार आहोत। तर जाणार आता आपण धान्य कोठार मंत्रिमंडळ वाडे पाहण्यासाठी, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया। बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तिकडे त्या इतिहासाला बोला मी नाही ना बॅक साइड कडून आलात। या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट। गडाच्या उंचीवरती उभे आहोत आपण। रायगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या हाईट इथपर्यंत 1375 फूट गडाची उंची आहे। या गडाला 4ही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि डोंगर किल्ले आहेत, पण या रायगडाला कुठेही सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा जॉईन नाही। जसं गुलाबाच्या फुलामध्ये कळी उगम पावते असे का खडकापासून हा डोंगर उगम पावल्याने डोंगरावर शिवरायांनी तख्त राजधानीसाठी या गडाची निवड केली। या गडाला इतिहासात नाव काय होतं, रायरी नावाने या गडाला ओळखलं जायचं। रायरीचा डोंगर होता जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये। जावळीचे चंद्रराव मोरे मराठी सरदार होते, आदिलशाही दरबार ते काम करायचे। शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांकडनं हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला। 15 मे 1656 मध्ये 1656 ते 1670 पर्यंत या रायगडाची बांधकामे चालू होती। रायगड किल्ला उभा करायला बांधायला 14 वर्षे लागले होते। 14 वर्षाच्याने गड बांधला। गडाचे आर्किटेक्चर आपले हिरोजी इंदुळकर होते। यांचं नावाची पाटी आजही त्यांनी बक्षीसपत्र म्हणून त्यांनी काय घेतलं, नावाची पाटी, ती सुद्धा जगदीश्वराच्या पायरीमध्ये लिहिलेली आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर। या गडावरती असणारे वाडे इमारती महाराजांची कापाडची कौल होते। बँगलोर ते रायगडावरती पूर्वी छप्पर होतं। 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाचे दारुगोळ्यांचे कोठार तोफेने उडवले। समोरचे जाळी लोखंडी लावले। पहिला 22 फूट खोल, मधला 20, तिसरा 18 फूट। हे त्यावेळची धान्यांची कोठार। गडावर अन्नधान्याचा वापर, स्टोरेज, या किल्ल्यावरती धान्य स्टोर करायचे। या रेलिंगच्या खाली जे वाडे आहेत हे त्यावेळेस अष्टप्रधान मंत्रिमंडळाने 8 वाडे होते। गोलपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हंबीराव मोहिते, रामचंद्र निळकंठ, रामचंद्र त्रिभुवन, रघुनाथ पंडित, निराजीरावजी, अनाजी पंत। स्वराज्याचा कारभार होता।
हा स्वराज्याचा कारभार या राजधानी किल्ल्यावरनं या अष्टप्रधान मंत्रिमंडळातून सांभाळला जायचा. हे वाडे त्यावेळेचे अष्टप्रधानांचे वरच्यावर धान्य कोठार हे रेलिंग पासून पाहून घ्या. आतमध्ये कोणी जाऊ नका. धान्य कोठार पाहण्यासाठी खोल खड्डे तिकडे. आणि हे पहिल्या राहायची फक्त राण्यांच्या दाशांची घरं. घराचे खालचे फाउंडेशन झोते पाहायला मिळतात. कारण याच्यामध्ये पार्टिशन वरती छप्पर हे लाकडी असल्यामुळे एवढं जळून गेलं. बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. कोटा रेलिंग पासून बघून घ्या. आतमध्ये कोण जाऊन का मंत्रिमंडळ वाडे इथून दाखवा सर. आणि पुढे चला राजांना अंघोळ करणे जागा ज्याला आता आपण ज्याला बाटप म्हणतो असं 400 वर्षापूर्वी राजांचं राजवाड्यात हे महालांमध्ये राजांचं त्यावेळेस आपल्याला हे स्नानगृह पाहायला मिळते. पुढे सचिवालय 3 नंबर चौथरा सचिवालय 2 नंबर चौथरा त्यावेळेचं स्वयंपाकघर आणि 4 नंबर चौथरा ज्याला मराठीत सदर बोलतात. सदर मध्ये दिवाणी खास लोकांची बैठक. एक दिवाणी आम दरबार होतो आम जनतेसाठी. दरबार पुढच्या बाजूला दिवाणी खास लोकांच्या राजवाड्यामध्ये आता जाणार होता पण गडाची समोरची बाजू पाहण्यासाठी आणि समोरची बाजू पाहून राजांचा दरबार सिंहासन पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऐक ना इथून म्हणजे इथून काय खाली तेल टाकायचं हे करायचं कोणी करायला नाही ते इथे ते बुरुज आहे आणि ते एक तलाव आहे बघ ते तलाव आहे ते इकडे तलाव आहे. इथे एक बुरुज आहे हे आम्ही त्या बुरुजावर गेलो होतो मागच्या वेळेस. त्या विटाच्या रूपला टाकसाळ परिवंशात राजांच्या राजमुद्रा होऊन शिवरायांच्या वेळचे कॉइन्स बनवणी जागा जे आताची रिझर्व्ह बँक तसं त्यावेळेचं छापणं तिथे होता. हे वरच्या अष्टकोनी मनोरा शिवरायांच्या राजवाड्यात राजांची बाल्कनी सज्जा गॅलरी. या बाल्कनी सारखे हे 2 मनोरेत ना. पहिला मनोर राण्यांच्या बाल्कन्या 7 मजले 7 मनोरे. दुसऱ्या दगडामध्ये मनोरे त्याला विजयस्तंभ बनायचे. विजयाचं प्रतीक होतं. आपल्या राजांनी कोणताही गडकिल्ला घेतला गडकिल्ला जिंकला की या गडावरती येऊन या विजयस्तंभावरती पहिला विजय मिळायचा भगवा ध्वज फडकावायचे. म्हणून पलीकडचा विजयस्तंभ आहे. हे समोर दगडामध्ये बांधले रूम पाहतो बघा. दगडाचा एक आकार कोपरा तिथून जमिनीमध्ये आतमध्ये 11 पायऱ्या उतरण्यासाठी आहेत. जमिनीच्या आतमध्ये 10 बाय 10 रूम दगडामध्ये बांधण्यात आली. या खोलीला गुप्त खलबतकडा म्हणायचे. गुप्त गोष्टी चर्चा करणे जागा ज्याला आपण सेक्रेट बाट मीटिंग बोलतो आपण. या आतमध्ये जाऊन करायचे. गुप्तहेर कोण होते आपले बहिर्जी नाईक. हे गड किल्ल्यांच्या गाव किल्ल्यांची बातमी आणून या खलबतकडे जाऊन गोष्टी करायच्या म्हणून याला गुप्त. राजांचं त्यावेळेचं सचिवालय राजांचं मुख्य ऑफिस इथं दफ्तरकडे होता. आणि 4 नंबरचं चौथा सदर बोलतात दिवाणी खास. साईडला टेहनी मुर्दल बघा खिडक्या जायचं याला टेहनी मुर्दल म्हणतात. टेहनी मुर्दल समोरची बाजू पाहण्यासाठी कोणीच हे चेंबर नाही दाखवत. तुम्ही पहिले माणूस असणार हे चेंबर दाखवणार आहे. चेंबर गुप्त चेंबरच्या मध्ये मी तुम्हाला जाऊन दाखवतो. तुला यायचं श्री तू म्हणला हा ते 1 मिनिट काही दिसत नाही. हे बघ हे दिवे लावायला फक्त. हा हे दिवे लावायला ना. आम्ही आलो तेव्हा सगळं पाणी होतं खाली भरलेलं. बापरे विचार केला असेल का कधी? इथपर्यंत पाणी होतं. सरांनी आणलं होतं काय तुम्हाला? खूप काही काही. चला ते काय नाही तुला तेच बघायचं होतं का? तुला तर काही दिसतंय बा. हे बघ हे जी नाही आम्ही याच्या आधी येऊन गेलो होतो बरं. हे रेंज साठी आणले का इतक्या वरी? समाधीच पूर्ण बघून आता आलेलो आहेत आपल्या समाधीपाशी महाराजांच्या. त्या महाराजांची समाधी आहे पूर्ण. हे पहिले सोन्याचा होता परत पण जाळल्यामुळे खूप छान.
शांतता होती. या जागेवरती आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हटलं तर 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलोचं होतं. औरंगजेबचे सरदार जुल्फिकार खान यांचं टोपण नव्हतं इतिगत खान. या इतिगत खानाने ते सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले. ज्या ठिकाणी मेघडंबरी बसवले 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. राजांची आतली मूर्ती आता बसवले. 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या राजांच्या राजगदीवरती 600 किलोची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. समोरची इमारत नगारखाना. नगारखान्याची हाईट 52 फुटाची उंची. या नगारखान्यावर नगारे, सनई, चौघडे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. तो गडाचा बुलंद गेट महादरवाजा पायी चढून यायला लागतो. आपण जो बाली किल्ला पाहिला, या बाली किल्ल्यामध्ये एंट्री या नगारखान्यातून आतमध्ये होती. शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवतांना विसरले नाहीत. महाराज पहाटे 4 वाजता उठून जगदीश्वराचं दर्शन घेऊन येतात. नगारखान्यात राजे राज सदरेत प्रवेश करतात. राजे सिंहासनाच्या 4 पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते. राजांचं अंतःकरण भरून आलं. राजे बोलतात की पहिली पायरी चढतो स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे, तिसरी पायरी चढतो बाजी प्रभू देशपांडे, चौथी पायरी म्हणजे प्रतापराव गुजर, मुरारबाजी देशपांडे. राजे असंख्य वीरांची नावं घेत घेत महाराज आपल्या 32 मणाच्या सिंहासनावर राजे आरूढमान झाले. राजांच्या अंगावरती एक सुवर्ण छत्र पकडलं. या दरबारात 1000 फुलांचा वर्षाव झाला. या दरबारात एक ललकार झाली. शेवटी सर्वांनी जय बोलायचे. नंतर महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. समोरचा गेट नगारखाना हाईट 52 फुटाची उंची. नगारखान्यावर नगारे, सनई, चौघडे वाजले की गडाचा दरवाजा बंद व्हायचा. तो गडाचा बुलंद गेट किल्ला पाहिला. या बाली किल्ल्यामध्ये एंट्री नगारखाना. आता याच नगारखान्यातून पुढे जाणार. शूटिंग पॉइंट शूटिंग चालू आहे काय सर? पिक्चरची शूटिंग चालू. अरे ब्लर का झालास? हा, पिक्चरची शूटिंग चालू आहे इथे. शातीर पिक्चरचं नाव आहे. आणि आपण याचा आताच हे करून टाकू. हे मोहल याचं आपण प्रमोशन करून टाकू. शातीर पिक्चरची शूटिंग चालू होती. मराठी पिक्चर आहे. त्याचं आपण प्रमोशन केलं आहे आपल्या यूट्यूबला. त्यांच्यापर्यंत गेली ॲड तर चांगलंच आहे. सरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हे समाधी हेच चालू आहे शातीर पिक्चरची शूटिंग. हे आपली गँग. मोकळं मैदान आहे. याला होळीचं मैदान म्हणतात. रायगडावरती मार्च महिन्यात गडावरती पहिली होळी इथे पेटवली जायची. होळीच्या मैदानात होळी पेटल्यानंतर होळीमध्ये पूर्वी लोक नारळ टाकायचे. या होळीच्या मैदानात राजांची मूर्ती 1974 ला बसवण्यात आली. इंदिरा गांधी यशवंत छत्र बसवलं. समोरची 2 रुपये आकारची मार्केट बघा. बाजारपेठ 800 फूट लांब, 40 फुटाची रुंदी आहे. डाव्या साईडला 22 दुकानं, उजव्या साईडला 22, 44 दुकानं बाजारपेठेची आहेत. जमिनीपासून उंचावरती आहे. पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. घोड्याच्या हाईटची या बाजारपेठेची हाईट उंच ठेवण्यात आलेली आहे. बाजारपेठेच्या पाठीमागे जो पत्रा टाकलेली इमारत आहे त्या इमारतीला हत्तीशाळा म्हणतात. हत्तींच्या लहान पिल्ला आणून ज्या पिल्लांचं पालनपोषण केलेली इमारत त्याला हत्तीशाळा म्हणतात. आता या बाजारपेठेतून हा राजमार्ग समोर 1 किलोमीटरच्या अंतरावर मंदिरामध्ये रस्ता होतो बघा. पुढे मंदिर आणि समाधी. त्याची माहिती तुम्हाला इथे दिली जाते. दर्शनासाठी तुम्हाला तिथे जायचंय. दर्शन करून आल्यानंतर याच मार्गाने तुम्हाला परतीचा प्रवास करायचंय. जगदीश्वराचं मंदिर लांबून तिथे जवळ जाऊन पाहते मंदिर मस्जिद टाइप दिसतं बघा आपल्याला. मुलांना बसवून राहण्यासाठी या मंदिराचा आकार बघतो. मस्जिद मूर्ती शिवलिंग पर्वतचं मंदिर आहे. या गडावरती एवढं सुरक्षित राहिलं ते जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर. मंदिराच्या समोरचं गोलाकार छत्र आहे ते आपल्या राजांची समाधी. आपल्या राजांचं निधन हिरो श्री इंदोरकर सलमान खान असला थांबणं वरती पण होतं. ते आपलं काय बाजारपेठ. ह्याच्या तानाजी पिक्चरची म्हणजे ह्या टाईपमध्ये शूटिंग झालेली आहे. आणि इथं आपला अजय देवगण घोड्या फिरलेला आहे. आणि शेपाली खानाचा शेपाली खानाचा हात त्या माणसाचं हे दुकान नागोजीराव काहीतरी नाव होतं. रेड्डी.
असं आहे का? ओनर होता तो ओनर होता सगळ्या दुकानाचा, सगळ्या बाजारपेठेचा. ओनर होता. ठीक आहे. हो त्याच्याकडे सांभाळायला दिली ती महाराजांनी काय मुख्यात आहे हे समजा काय म्हणतात त्याला, मॅनेजर बँकेत आहे आपल्या हॉटेलचा, हे हॉटेल बाजारपेठेचा मॅनेजर. हा मग तेच ना. टॉयलेट ब्लॉक. टाक मग. काय नाही. एवढं चालायचं नाही. 5 वाजले मग काय तुले इथं 1.5 किलोचं सोन्याचं कडं. राजमुद्रा पण भेटलेली खरी अरे बाबा. असं म्हणू शकतो. महाराज कोणाला पण बक्षीस म्हणून वगैरे आणायची ना. कृष्णाचं कड राहते ना ते पायातलं, ते कार्तिक आहे, तुळशीच आहे. घाण करतात लोक सगळी. त्या टाइमला पावसाळ्यात सर मंदिरामध्ये पाणी येत आहे. हो का? हो. नाही. महादेव शंभू, हर हर महादेव शंभू. वेडा चला वेडा विसरतो, लहान आहे ना मी. हे बघा इतकं अभिषेक केलेलं पाण्याची व्यवस्था. पावसाचं पाणी येते आता. हो आता असेल ग, आता असेल रे. आताच्या लोकांचं एवढं डोकं चालत नाही, कसं बांधला. हो ना. उभा राहील. इंग्रजांनी दगड हल्ला नाही इथला बघ. जगाला पण दगडाला काही नाही झालं. इंग्रजांनी जर काही केलं नसतं ना तर खूप भारी राहिला असतं. कोण इंग्रजांना तरी कुठं करता आली. नाही ना. हो कुठे तेच आम्ही चालू टकमक टोकाकडे. आता त्या तिकडे आहे टकमक टोक, तिकडे जाणार आपण. आणि असा रस्ता असते का? अशा रस्त्यानं आम्ही टकमक टोकावर चाललोत. हे आहे टकमक टोक, जिथून आपले हे असं आहे. चला, जितकी काय ब्लॉगमध्ये माहिती नाही सांगू शकलो, पण जितकी सांगितली तितकी गावापुरती सांगितलेली आहे. आपल्याला गाईडन्स केलं आहे, ती माहिती पूर्ण घेतली. बाकीचं मी दाखवत आहे. दाखवण्यात तुम्ही बघून घ्या आणि रायगड कसा आहे समजून घ्या. हे बघा, ती नदी बघा, नदी आहे ती. चला, डोळ्याचं पारणं फिटायला की रे पोरं. मग टोकाकडून परतीचा वापस आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आपण आता चाललोत. पाय खूप दुखतात आणि चढून झालो असतो तर बघायचंच काम नाहीये. चला आता. चष्मा कसं दिसतो सांगा मला कमेंट मध्ये. ते तिकडनं आलो मी आता चाललोत तर मंदिर. आता आम्ही चाललोत. आपण आता परत त्याच याच्यात आलोत बाजारपेठेतून, इथून वापस चाललोत. चला आता समोर ते चमकायला ना
तिथं पिक्चरची शूटिंग चालू असते मग म्हणलं त्या पिक्चरची. आणि आता तिथं गाण्यात शूट चालू आहे. गुलाल ते उधळू लागले, आता बंद झालाय. चला मग जाऊया. इथं चालू असते शूटिंग. इथंच गाण्यात शूट चालू होता. इथं थोडा गुलाल ते उधळू लागले. यांचं पॅकअप झालं काय की आता गुलाल सगळं गुंडाळलेत. इधर से इथून रोपवे को शॉर्टकट राहती. आपण इथून खाली जातो दादा. रोपवेला इथून शॉर्टकट आहे. आम्हाला भी हाली बीजीची सवय लागली भाषा बोलायची. दुबई से आती हम म्हणून काही भी करती चलती यही ट्रेंड चलती. ट्रेंडिंग में लाती हम दुबई की भाषा को. चलती चलती जल्दी जल्दी चलती. डायरेक्ट खाली येते आता आम्ही. आणि आता चाललो दादा रोपवेच्या मार्गाला. चला 7:30चा टाइम द्यायला तिथून स्टार्ट केला तर तिथं चालू शॉर्टकटनं. हे खूप छान शॉर्टकट आहे. तुम्ही पण ह्याचा यूज करू शकता कधी आलात तर. चला इथे खाण्याची जेवणाची सोय असते पण आम्ही इथं जेवत नसतो. तर आम्ही डायरेक्ट जातो आमच्या ट्रॅव्हल्सकडे. चला वेट वगैरे करत नाही रोपवेला. रोपवेला परत जाताना चाललो दादा. गड्याकडनं जाण्याचा मार्ग आणि इकडं परतीचा मार्ग. चला हे रात्रीचा नजारा रायगडवरचा. जाते वेळेस रोपवे जरा जास्त स्पीडमध्ये जाते. येते वेळेस इतके विद्यार्थी आहेत बसलेले. असा खालचा नजारा आहे. कान सुन पडतात. हे कान असे बंद झाल्यासारखे वाटले का बरोबर. मस्त वाटतंय. फक्त कान आहे ना असे हे पडायला येतं. हे वरचं हवामान रे. हवामान अबे 1300 फूट उंच आहेत आपण. माहित आहे. हा उतरलो खाली आता. हे आंब्यात झाड जाताना दाखवलं होतं. येताना पण लागलंय. छत्रपती शिवाजी